ही अशी मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत वरीच्या तांदळाची भाकरी पहा. यासोबतच आपण मस्त दाटसर झणझणीत आंबट तिखट असा बटाट्याचा रस्सा बनवणार आहोत. ही भाकरी अगदी मस्त अशी पापुद्र सुटलेली तयार होते. बघा किती छान पातळ आणि पापुद्र सुटलेली ही भाकरी तयार झालेली आहे. शेंगदाणे साबुदाणे खाऊन बऱ्याचदा त्रास होतो, त्यामुळे ही अशी छान मऊ लुसलुशीत वरीच्या तांदळाची भाकरी सोबतच झणझणीत बटाट्याचा रस्सा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी हे वरी तांदूळ घेतलेले आहेत. हे याला कोणी वरी तांदूळ म्हणतात, कोणी वरई म्हणतं, तर काही जण याला भगरसुद्धा म्हणतात. 1 वाटी ही भगर घेतलेली आहे. त्याकरता इथे पाव वाटी मी साबुदाणे घेतलेले आहे. साबुदाण्यामुळे या पिठाला छान असं चिकटपणा येतो. आता ही वरी तांदूळ आणि हे साबुदाणे दोन्हीही एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं शक्य होईल तेवढं बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. इथे मी मिक्सरला ही चांगली बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात पीठ बनवत असाल तर गिरणीतून दळून आणलं तरीही चालेल. हे पीठ चांगलं महिनाभर अगदी आरामात टिकलं जातं. आता हे पीठ मैदा चाळण्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. अगदी बारीक चाळणीने म्हणजे मैद्याच्या चाळणीने चाळायचं आणि हा शिल्लक राहिलेला जो भरडा आहे तो आपण तांदूळ किंवा ज्वारीचं पीठ दळायला देताना त्यामध्ये घातला तरीही चालेल. आता हे पीठ आपल्याला चांगलं असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज ठरवता येतं. 1 वाटी अगदी घट्ट भरून हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि थोडंसं पीठ मी लाटण्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. आता इथे त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची. पाण्याला मस्त अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी आपल्याला आपल्या या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा, सगळं पाणी 1 वाटी घट्ट जर पीठ असेल तर 1 वाटी पाणी हे प्रमाण अगदीच बरोबर आहे. पण वरी तांदळाचं पीठ हे जास्तीचं फुगलं जात नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा आठवण करते की घट्ट जर वाटी दाब देऊन भरून घ्यायची आहे, नाहीतर पीठ सैल होण्याची शक्यता असते. आता हे झाकून असंच 3 ते 4 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. 3-4 मिनटानंतर पीठही कोमट झालं आहे. आता हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. बघा, आपण जसं नेहमीचं भाकरीचं पीठ मळतो तसंच हे पीठ मी मळून घेणार आहे. जर अगदीच गरज वाटली तर तुम्ही पीठ सैल झालं असेल असं वाटलं तर यामध्ये थोडंसं कोरडं पीठ मिसळू शकता, किंवा घट्ट झालं असं वाटलं तर मात्र थोडंसं पाण्याचा हात लावून हे पीठ असं छान मऊसूत मळून घ्यायचं. आता हे आपलं भाकरी तयार करून घेणार आहोत. त्याकरता एक गोळा घेतला, पीठ थोडंसं घेतलेलं आहे लाटण्यासाठी आणि असा हा दाब देऊन घ्यायचा. आता एक लाटणं फिरवायचं आणि लगेच भाकरी फिरवून घ्यायची. पुन्हा लाटणं फिरवायचं, पुन्हा भाकरी फिरवून घ्यायची. बघा, मी एकाच दिशेने कडेने ही अशी भाकरी लाटून घेत आहे. भाकरी लाटताना खालच्या बाजूने थोडंसं जास्तीचं पीठ लावलं तरीही चालेल, पण वरच्या बाजूने जास्तीचं पीठ लावायचं नाही. भाकरी आपली अगदी मस्त पातळ अशी मी तयार करून घेतलेली आहे. एकाच बाजूने लाटून घेतली असल्यामुळे कुठे जाड कुठे पातळ अशी भाकरी तयार होत नाही. इथे मी तवासुद्धा चांगला गरम करून घेतलेला आहे. पिठाची जी बाजू असते, म्हणजे पोळपाटावरची जी खालची बाजू असते, ती तव्यावर घातल्यानंतर वरच्या बाजूला आली पाहिजे आणि मग भाकरीला हे असं पाणी लावून घ्यायचं. पाणी हे साधारण असं सुकल्यासारखं झालं की मगच भाकरी उलटवून घ्यायची आहे. साधारण 30 सेकंदामध्ये पाणी असं सुकल्यासारखं होतं. त्यानंतर ही भाकरी लगेच मी उलटवून घेतली. आता गॅसचा अगदीच मोठी केलेली आहे आणि ही भाकरी चांगली 1-2 मिनिट शेकू द्यायची आहे. साधारण 1-1.5 मिनटामध्येच भाकरी चांगली शेकली जाते. सगळी बाजू चांगली शेकली गेली पाहिजे, म्हणून ही अशी दाब देऊन भाकरी गोल गोल फिरून सगळ्या बाजूने एकसारखी शेकवून घ्यायची आहे. जर भाकरी व्यवस्थित शेकली गेली नसेल तर भाकरी फुगली जात नाही. म्हणून ही अशी चांगली सगळ्या बाजूने मी भाकरी शेकवून घेतली. त्यानंतर लगेच भाकरी उलटवून घेतलेली आहे. बघा, आता गॅसची आच लहान करायची आणि ही भाकरी चांगली अशी सगळ्या बाजूने दाबून दाबून शेकवून घ्यायची आहे. अगदी मस्त टम्म अशी आपली भाकरी फुगलेली आहे. ही वाटतसुद्धा नाही आहे की वरीच्या तांदळाची भाकरी आहे. आता दुसरी भाकरी लाटून पाहूया. दुसरी पद्धत दाखवते.
1 वाटी पीठ घेतलं होतं, त्यामध्ये 2 भाकऱ्या अगदी आरामात होतात. आता ही दुसऱ्या पद्धतीमध्ये बघा, हे असं मी भाकरीचं गोळा हातावर घेऊन गोल गोल करून मग पिठाबरोबर हे असं त्याला लांबवून घेतलेलं आहे. थोडंसं हातावरच असं मोठं केल्यानंतर मग भाकरी आपण जशी नेहमी लाटतो तशी भाकरी लाटून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आठवण करते की कडेने भाकरी लाटायला सुरुवात करायची. जर या कडा अशा काही वेड्यावाकड्या झाल्या असतील तर त्या सरळ करून घ्यायच्या. इतकी ही पातळ भाकरी मी तयार करून घेतलेली आहे. आता इथे तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे. भाकरी तव्यामध्ये टाकताना गॅसची आच अगदीच लहान करायची, म्हणजे पाणी लावताना हाताला चटका बसला जात नाही, तसेच भाकरीला तडासुद्धा जात नाहीत. आता हे पाणी लावल्यानंतर पाणी साधारण 30 सेकंदानंतर लगेच सुकल्यासारखं दिसतं. पाणी सुकल्यासारखं दिसलं की लगेचच आपल्याला ही भाकरी उलटवून घ्यायची आहे. बघा, मला सवय आहे म्हणून मी अशी हातानेच ही भाकरी उलटवून घेतली. तुम्ही उलटण्याचा वापर केला तरीही चालेल. आणि मिनिटभर दुसरी बाजू चांगली मोठ्या आचेवर शेकून घेतली. सगळ्या बाजूने भाकरीच्या कडा अशा व्यवस्थित शेकवून घ्यायच्या आहेत. बघा, अगदी मस्त सगळ्या बाजूने भाकरी खरपूस अशी शेकली गेली पाहिजे. जर भाकरी कच्ची राहिली तर भाकरी फुगली जात नाही, म्हणून कडेने सुद्धा हे असं शेकवून घेतलं. आता भाकरी उलटल्यानंतर गॅसची आच लहान करायची आणि बघा, अगदी मस्त आपली टम्म अशी ही दुसरी भाकरीसुद्धा फुगत आहे. जर कुठून वाफ जात असेल तर उलटण्याने हे असं दाबून घ्यायचं, म्हणजे त्या बाजूने वाफ जर गेली नाही तर भाकरी अशी मस्त छान फुगली जाते. आपल्या तांदळाच्या भाकरी होतात तशाच छान अशा पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत या अशा वरी तांदळाच्या भाकरी तयार होतात. या भाकरींसोबत आता खाण्यासाठी आपण मस्त झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत. त्याकरता इथे मी 2 चमचे सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, अर्धा इंचापेक्षा लहान आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. याचं आपल्याला गरजेइतपत पाणी घालून छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, असं वाटण आता तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे आपला रस्सा छान दाटसर तयार होतो. इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे वाटण घालायचं आहे. पण त्यापूर्वी आपण या वाटणामध्येच लाल मिरची पावडर घालणार आहोत. जर तुमच्याकडे लाल मिरची पावडर नसेल तर हिरवी मिरची वाटतानाच यामध्ये घातली तरीही चालेल. आता हे वाटण या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं असं आपल्याला 1-2 मिनिट लहान आचेवरती हे वाटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याचा कच्चा वास आणि आल्याचा कच्चा वास निघून जाईल. आता हे वाटण मी असं मस्त 2 मिनिटपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये आता उकडून फोडी करून घेतलेला हा बटाटा घालून घ्यायचा. जर तुम्ही उकडून कुस्करून बटाटा घेतला तरीही चालेल. आणि या वाटणामध्ये पुन्हा असा मस्त परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये गरजेइतपत पाणी घालायचं. आपल्याला कितपत दाटसर रस्सा हवा आहे किंवा किती घट्टसर रस्सा हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आणि एकदा हे असं चांगलं मिसळून घ्यायचं. जर तुम्हाला अजून दाटसर रस्सा हवा असेल तर हे बटाटे असे यामध्येच कुस्करले तरीही चालतील. आता यामध्ये चवीपुरतं थोडंसं कोकम घालायचं आहे. कोकमाने छान आंबट तिखट अशी आपल्या या रश्श्याला चव येते. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मस्त अशी चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे कोकमाचा स्वाद या आमटीमध्ये किंवा या बटाट्याच्या रश्श्यामध्ये खूप मस्त उतरतो. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. हा आपला झणझणीत आंबट तिखट चवीचा बटाट्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. बऱ्याचदा तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा साबुदाणा, शेंगदाणे या पदार्थांनी पित्त होतं किंवा पोटाला त्रास होतो. अशा वेळी हा असा मस्त आंबट तिखट चवीचा बटाट्याचा रस्सा व अशी इतकी छान मस्त पापुद्रा सुटलेली वरीच्या तांदळाची भाकरी अगदी पोटभरीचं पण होतं व पोटाला त्राससुद्धा होत नाही. तसेच ही भाकरी इतकी छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.